आता आपण बघूयात महत्त्वाच्या 25 बातम्यांचा वेगवान आढावा। विठ्ठल मंदिरातील तळघरात आढळली पुरातन विष्णू मूर्ती। तळघरात पादुका आणि जुनी नाणीही सापडली। आणखी काही पुरातन वस्तू सापडण्याची शक्यता। पंढरपुरातील विठ्ठल मंदिरातील चांदी वितळवली जाणार। 700 किलो चांदी वितळून पुन्हा लावण्यासाठी मंदिर प्रशासनाची विधी आणि न्याय विभागाकडे मागणी। आतापर्यंत न पाहिलेल्या गोष्टी यंदाच्या निवडणुकीत पाहिल्या। भाजप नेते पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया। तर 4 जूनचा निकाल सकारात्मक येईल। पंकजा मुंडेंकडून विजयाचा विश्वास व्यक्त। आमच्या सत्तेत येण्यासाठी बैठका सुरू, तर भाजपच्या सत्तेतून बाहेर जाण्यासाठी बैठका सुरू। विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल। इंडिया आघाडीला 340 जागा मिळण्याचाही दावा। धाकधूक असतेच पण ओव्हर कॉन्फिडन्स नाही, चंद्रकांत खैरेंचं विधान। तर बुमरेंनी काय ईव्हीएम मशीन बदलल्या का? 1 लाख मतांनी निवडून येणं कसं शक्य? मी 10,000 मतांनी का असेना विजय होणार, चंद्रकांत खैरेंकडून विश्वास व्यक्त। शिंदे संपले, महाविकास आघाडीला राज्यात 32 जागा मिळणार, चंद्रकांत खैरेंचा मोठा दावा। मराठवाड्यात माहितीला एकही जागा मिळणार नाही, रावसाहेब दानवे पंकजा मुंडेही पडणार असल्याचं विधान। वडेट्टीवारांनी 4 जून नंतर भाजपवासी होण्याची तयारी करावी। भाजप नेते नितेश राणेंचा टोला, तर काँग्रेसमध्ये फूट पडलेली आहे, राणेंचं विधान। निकालापूर्वीच नवनीत राणांच्या विजय मिरवणुकीची जोरदार तयारी। मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये राणांसाठी खास रथ तयार। अमरावतीत नवनीत राणा विरुद्ध बळवंत वानखेडेंमध्ये लढत। विजय मिरवणुकीसाठी बनवण्यात आलेल्या रथाचे घोडे मतदानानंतरच पळाले। विरोधी उमेदवार बळवंत वानखेडेंचा नवनीत राणांवर निशाणा। सांगलीत संजय काका पाटलांच्या समर्थकांकडून लोकसभेत विजयाचा दावा। विजय साजरा करण्यासाठी डीजेही बुक, कार्यकर्त्यांकडून विजयाच्या मिरवणुकीची तयारी। लोकशाहीत सगळ्यांना बोलण्याचा अधिकार, बच्चों का इतना हक तो बनता है। सुप्रिया सुळेंचा सोनिया दुहान यांना टोला। सुळेंमुळे आमच्यासारखे लोक पक्ष सोडून जातात, दुहान यांनी केला होता आरोप। बुलढाण्यात भाजप कार्यकर्त्यांचे 2 गट आमने सामने। संचेती गट आणि तायडे समर्थकांमध्ये बाजार समिती सभापतीवरील अविश्वास ठरावाच्या वेळी राडा। जबाब पांगवण्यासाठी पोलिसांचा कार्यकर्त्यांवर सौम्य लाठीचार्ज। मनोज जरांगेंना दिलासा। 2012-13 मधील एका प्रकरणात जरांगेंविरोधातील वॉरंट रद्द। सगळे सोयऱ्याच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करा, अन्यथा 288 जागांवर निवडणूक उमेदवार देणार। मनोज जरांगे पाटलांची विधानसभा लढण्याची घोषणा। अजय तावरेने अनेक गुन्हे केल्यात, तावरेला फाशी झालीच पाहिजे, रवींद्र दंगेकरांची मागणी। तर पुणेकरांचं रक्त पिऊन तावरेसारखी लोक मोठे झाल्याचीही टीका। पुणे कार अपघात प्रकारानंतर पुणे जिल्हाधिकाऱ्यांची मोठी कारवाई। 63 बारचे लायसन्स रद्द। जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे यांची माहिती। मराठा समाजावरील योजनांच्या जाहिरातींसाठी 26 कोटींच्या खर्चाला मंजुरी। मराठा समाजापर्यंत योजना पोहोचवण्याचा सरकारचा प्रयत्न। जाहिरातींऐवजी 26 कोटी रुपये मराठा समाजासाठी खर्च करायला पाहिजे होते, सुप्रिया सुळेंची टीका। मुख्यमंत्री शिंदेंचा दरेगावातील 1 दिवसाचा मुक्काम वाढला। चौंडी इथला कार्यक्रम संपल्यानंतर शिंदे पुन्हा दरेगावी पोहोचले। मागील 3 दिवसांपासून मुख्यमंत्री शिंदे सहकुटुंब त्यांच्या दरेगावी। बेळगावच्या भुसावळमध्ये वादळी वाऱ्यामुळे केळीची बाग उद्ध्वस्त। रक्षा खडसेंकडून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी, तातडीनं पंचनामे करण्याचे आदेश। नितेश राणे आणि पंकजा मुंडे यांची शिर्डी साई मंदिर परिसरात भेट। दोघांनी एकमेकांना लोकसभा निवडणूक निकालासाठी शुभेच्छा दिल्या।